आला. नाही, सुरुवातीपासूनच भाजप डाव साधत होती. याची थोडी थोडी कुणकुण आमच्याकडे आली होती. पहिल्यांदा 6 लोक घेऊन ते 5-6 दिवस बाहेर होते. सोनवणे, काही त्याच्यामधले आमचे लोकांचा त्याच्यामध्ये बनोटीचा सदस्य वगैरे असे 6 लोकांना ते घेऊन गेले. त्यावेळेसच आम्हाला शंका झाली, पण मी दुःखामध्ये असल्यानंतर मी त्याच्यामध्ये इंटरफेअर केला नाही. परंतु या गेल्या 4 दिवसामध्ये जी घडलेली घटना आहे का सन्माननीय उदयजी सामंत साहेब आमचे उद्योगमंत्री आणि रवींद्रजी चव्हाण साहेब यांच्यामध्ये झालेला संवाद, यांच्यामध्ये झालेलं बोलणं, आमच्या भोमरे साहेब होते, त्यानंतर आमदार भोमरे साहेब आणि मला असं वाटतं का तिन्ही आमदार होते. या तिन्ही आमदारांना आणि अतुल सावे साहेबांशी माझा तो बोलणं झाला नाही कोणाशी, मी त्याच्यामध्ये याच्यामध्ये नव्हतो. परंतु आमच्या आमदारांनी मला सांगितलं की आपलं बोलणं झालं आणि ते आपल्याला अध्यक्षपद देणार आहे. मग काही लोक चर्चेनंतर माहीत पडलं का आता ते अध्यक्षपद मागू लागले. तर याच्यामुळं जे दिलेला शब्द आहे आणि हे पहा, जो आमच्या उदय सामंत सारखे एक ज्येष्ठ मंत्री, एक आमच्या पक्षाचे जबाबदार पदाधिकारी यांच्याशी बोलल्यानंतर हा धोका बसला, याचा मला आश्चर्य वाटते. बाकी काही नाही. त्यांनी कधी सुरुवातीला सांगितलं तर तुम्ही तुमचं करा, आम्ही आमचं करू, संपलं काम. याचे परिणाम काय? याचे परिणाम पुढच्या भविष्याच्या निवडणुकीमध्ये त्यांच्या वरिष्ठांनी, आमच्या वरिष्ठांनी याच्यामध्ये इंटरफेअर केला नाही आणि याला व्यवस्थितशीर दोघाला विश्वासात घेऊन पुढची वाटचाल केली नाही तर याचे परिणाम भोगावे लागतील. मी स्पष्ट बोलू लागलो. शेवटी जिल्हा परिषद ही जी निवडणूक आहे ही अनेक वर्षापासून भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना यांची कधी युती राहायची, कधी नाही राहायची. परंतु शिवसेनेची सत्ता सातत्याने महापालिका असेल, जिल्हा परिषद असेल, या ठिकाणी या संभाजीनगर त्यावेळच्या औरंगाबादमध्ये स्वर्गीय बाळासाहेबापासून ही जी परंपरा आहे त्या परंपरेला धोका बसलेला आहे. आणि हे जे त्यांनी जी आमच्या सोबत जी गद्दारी केली, या गद्दारीमध्ये विश्वासघात झाला. मी तर पहिल्यापासूनच बोलतो विश्वासघात होणार आहे, विश्वासघात. ते म्हणे नाही तुम्ही चिंता करू नका, सर्व वरिष्ठ लेवलवर चर्चा झालेली आहे. आम्ही त्याच्यावर बिंदास राहिलो आणि याच्यामुळे तो धोका बसला. या धोक्याचा आता वरिष्ठ नेते जे निर्णय घेतील त्याच्यावर पुढची रूपरेषा आणि दिशा ठरवली जाईल.